पहिला राज्यपालांच्या हस्ते ध्वजावंदन जे शासनाच्या वतीने केलं जातं ते आम्ही केलं आणि त्याच्यानंतर संविधानाचं वाचन केलं। संविधानाला नेहमीच तुमच्या माझ्या भारताने जे आपल्याला संविधान दिलंय त्याचा आपल्याला रास्त अभिमान। संविधानाचा आपण सगळेजण आदर करतो। संविधानाबद्दल कारण नसताना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाच्या काही जणांनी केला। आरक्षण काढणार, त्यामध्ये संविधान बदलणार, घटना बदलणार, कायदा बदलणार, दादाचं खोटं होतं, परंतु तशा प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याच्या करता विरोधात कामाला लागले होते। आता मात्र निवडणुका झालेल्या आहेत। तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले। संविधानाच्या बद्दल सर्वांना साधायला संविधान दिन आपण साजरा करतो। संविधान भवन बांधण्याचा निर्णय आपण घेतला आणि अशा पद्धतीनं आज संविधानाचं वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिथं जिथं कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी ते संविधानाचं वाचन केलं। स्वातंत्र्यानंतरच्या देशाच्या उभारणीसाठी, तुमच्या माझ्या देशाच्या जडणघडणीसाठी भारतरत्नाच्या अनेक सुपुत्रांनी आपलं योगदान दिलं। देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी, सीमांच्या रक्षणासाठी कितीतरी सैनिकांनी बलिदान दिलं। मला त्या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये राहत असणाऱ्या तिन्ही सैन्य दलाच्या नेव्ही असेल, आर्मी असेल, त्याच्यामध्ये एअरफोर्स असेल, त्याचे अनेक रिटायर झालेले अधिकारी जवान आमच्या वडगाव शहरी परिसरामध्ये राहतात, मतदारसंघात राहतात। अतिशय एक चांगलं वातावरण, देश प्रेमाचं वातावरण या परिसरामध्ये आहे आणि भारतीय सैन्याने आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून आपण बघतो। आपल्या देशाचा हा अभिमान आहे। देशाच्या संरक्षणाबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या काळात देखील आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य अशा प्रकारची सेवा बजावत असतं। आपल्या मातृभूमीला, जनतेला सुरक्षित वातावरण निर्माण करून दिल्यामुळेच प्रत्येक व्यक्ती आपला देश प्रगती करतो। मधल्या काळामध्ये देखील पाऊस झाला, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाणी झालं, त्यावेळेस देखील आर्मी त्या ठिकाणी उतरली आणि त्यांनी अनेक नागरिकांना आधार देण्याचं काम एनडीआरएफची आणि एनडीआरएफची टीम तर काम करतच होती। बाकीचे सगळे आपापल्या परीनं प्रयत्न करत होते, परंतु अशा संकटावर मात करण्याच्या करता नेहमीच आर्मी ती पुढे येत असते, आपले सैन्यदल पुढे येत असतं। मधल्या काळामध्ये वाढणारा जे फार मोठं संकट आलं त्याच्यातून पण निष्पाप लोकांना वाचवण्याच्या करता, देश भरून काढण्याच्या करता जवानांचं योगदान फार मोठं आहे। ज्याच्या वेळेस देशावर संकट येतं त्याच्या वेळेस माझा भारतीय सैनिक नेहमी पुढे असतो। सैनिकांच्या साठी प्रथम देश, नंतर कुटुंब। सैनिक आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देत असतात। देशाच्या संरक्षणात अतिशय मोलाचं योगदान देणाऱ्या माजी सैनिकांच्या मेळाव्याच्या निमित्तानं इथं जमलेल्या आमच्या सर्व आजी माजी सैनिकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। दीपक राजे शिर्के असतील, सुमंत राठोड, अनिल मोहिते, सुधीर शिंदे, परशुराम शिंदे, आनंद ठाकूर, कितीतरी मान्यवरांची नावं घेता येतील। कदाचित त्यांची नावं माझ्याकडनं राहिली तर कृपा करून कुणी नाराज होऊ नका, अशा प्रकारची विनंती देखील करतो। तुमच्या सगळ्यांच्या त्यागामुळे, सर्व क्षेत्रातल्या योगदानामुळे, तुमच्या समर्पण फळामुळे
आम्ही आज सुरक्षित आहोत. स्वातंत्र्याची फळं कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळेजण चाकत आहेत, प्रगती करत आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. स्वातंत्र्यानंतर तुमच्या माझ्या देशाचं संविधान, लोकशाही व्यवस्था टिकून ठेवणं हे सुद्धा एक मोठं आव्हान होतं. कारण 18 जाती, 12 गुंतेदार, अनेक धर्माचे, अनेक रंगाचे, अनेक जातीचे, अनेक धर्माचे लोक तिथं अतिशय आपलेपणाने, अतिशय गुण्यागोविंदाने आपण सगळेजण भारतीय आहोत या भावनेतनं त्या ठिकाणी राहत असतात. देशवासियांच्या कितीतरी पिढ्यांनी आपल्या दृढसंकल्पातून, आपल्या त्यागातून, संघर्षातून हे आव्हान सुद्धा पेललेलं आहे. देशाच्या विकासात आणि देशाच्या प्रगतीत या प्रत्येकाचा, नागरिकाचं योगदान आहे. त्या सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं वंदन करतो, त्यांची आठवण या निमित्तानं ठेवतो, त्यांचं जे हयात नाही त्यांचं स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. आज मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आमचे तटकरे साहेब, बाकीचे सगळे स्टेजवरचे मान्यवर आलेले ते ह्या कारणाकरता आलेले की ही जनसन्मान यात्रा आमच्या जनतेचा सन्मान करण्याच्या करता. आम्ही जनसेवक आहोत. आम्ही या भूमीचे, या मतदारसंघाचे, या जिल्ह्याचे, या राज्याचे मालकरी आहेत. आम्हाला 5 वर्षाच्या करता प्रतिनिधी जनतेची सेवा करण्याच्या करता तुम्ही निवडून देता. कोणी त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात, कोणी त्यांना जनसेवक म्हणतं. हे पण आपण विसरता कामा नये. आज तुमच्या पुढे येत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे. तटकरे साहेब, मधल्या काळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी फार विचारपूर्वक त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे आमचे घटक असतील, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आमची महिला बाल विकासची मंत्री आदिती तटकरे असेल किंवा बाकीचे सगळे आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहकारी असतील, सगळ्यांनीच त्यामध्ये लक्ष घातलं. मी पण बऱ्याच जणांशी चर्चा केली आणि त्यामध्ये आपल्या समाजामध्ये गरीब असलेल्या मायबाबी, आपल्या समाजामध्ये आर्थिक बाबतीमध्ये थोडं कमकुवत असलेल्या माझ्या मायबाबी, माझ्या भगिनी, माझ्या मुली, ते त्यांना समाजामध्ये सक्षम करणं, त्यांना सबल करणं हा विचार कितीतरी वर्ष आमच्या मनामध्ये घुंगवत होता, मनामध्ये सतत येत होता, परंतु वेळ येत नव्हती. यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण मायबाबी भगिनींच्या करता पण चांगली योजना आणायची, आमच्या मुला मुलींच्या करता चांगली योजना आणायची, आमच्या शेतकरी वर्गाकरता चांगली योजना आणायची. आमच्या या योजना आणत असताना कुठेही जात पात, धर्म, भेदभाव बघायचा नाही. सर्वांना, गरिबांना त्याच्यात स्थान मिळालं पाहिजे. माय माऊलींनो, मला एका गोष्टीचा आनंद आहे. कालच मला संध्याकाळी उशिरा मी आनंदीला माऊलीचं दर्शन घेत असताना आदिती तटकरे, महिला बाल विकासच्या खात्याच्या मंत्री, आमची मुलगी, तिचा फोन आला की दादा 35 लाख महिलांच्या डीबीटीवर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आपले जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पोहोचलेले. मला सकाळपासून कितीतरी महिला या रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधतायत, मला त्या ठिकाणी ओवाळतायत, बहिणीच्या नात्याने मला प्रेम देत आहेत. मी त्याच्यामध्ये एवढंच सांगेन की अनेक महिलांना अकाउंटला पैसे आले, त्याच्यामध्ये महिला आल्या, कुणाच्या अकाउंटला पैसे आले हात वर करावं. एक थांबा, तुम्ही सैनिकांच्या महिला ज्यांचं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न आहे त्यांच्या करता ही आमच्या मायमाऊली पुरपणीला जाणारी, कचरा वेचणारी, काचा वेचणारी, गुणवाटी करणारी, झाडू पोछा करणारी ही आमची गरीब महिला आहे. ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात जातो, आमच्या झोपडपट्टीमध्ये, स्लममध्ये जातो,
त्यावेळेस ती आमची मायमाऊली, आमची मुलगी, आमची भगिनी फार कष्टाचं काम करत असते आणि तिलाही आपल्याला एक प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायचंय, सबल करायचंय, म्हणून ही योजना आणलेली आहे. आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. खूप मोठा प्रमाणावर महिला वर्ग पुढे आलेला आहे. आज देखील आज उद्यापर्यंत अजून त्याच्यामध्ये 55 ते 60 लाख महिलांच्या अकाउंटला त्या ठिकाणी निधी जाणार आहे आणि 17 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री मी आणि देवेंद्र फडणवीस आणि आमचे सगळे आमदार पुण्याचे ते लोकप्रतिनिधी आदिती तटकरे ते सगळे बालेवाडीला आम्ही हजर राहणार आहे आणि तिथून मोठ्या प्रमाणावर आम्ही 19 तारखेला नारळी पौर्णिमा, 19 तारखेला रक्षाबंधन आहे आणि त्या रक्षाबंधनाच्या आधी आमच्या बहिणीला एक ओवाळणी टाकायचं, ओवाळणी देण्याचं, तो तिचा मान आहे, तो तिचा सन्मान आहे. आम्ही उपकार करत नाही. आम्ही आमची जी काही खबरदारी आहे, आमची जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्ही पार पाडतोय. परंतु त्याच्यात देखील विरोधक राजकारण करतात. या गोष्टीचा माझ्यासारख्याला वाईट वाटतं. माझ्या शेतकरी बांधवांच्या करता फ्री वीज, माझ्या गरीब मुलींच्या करता फ्री कॉलेजचं शिक्षण, माझ्या गरीब महिलांच्या करता जवळपास 52 लाख कुटुंबाला आम्ही फ्री 3 गॅस सिलेंडर वर्षाला, त्याचबरोबर दुधाला 5 रुपये अनुदान आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला आणि जे युवा युवती आहेत, जे 12वी, जे डिप्लोमा, जे डिग्री झालेले, त्यांना प्रशिक्षणार्थी बनवायला त्यांना आम्ही स्टायपंड देणार आहोत. 12वी वाल्यांना 6,000 रुपये महिन्याला, डिप्लोमा वाल्यांना 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएटच्या मुला मुलींना 10,000 रुपये हे त्यांना प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. उद्याच्याला त्यांना कुठली नोकरी मिळावी, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यांनी तो छोटा मोठा व्यवसाय करावा, अशा प्रकारची भावना ही आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आज अनेकांना आपले आपले माजी सैनिकांना पण आपलं काही मुद्दे मांडायचे होते. आमच्या दीपक राजेशेखरांना पण मांडायचे होते. त्या भागाचे लोकप्रिय प्रतिनिधी या नात्याने टिंगरे साहेबांना, सुनीलला पण मांडायचे होते. परंतु पुढं पण बरेच जण थांबलेले आणि म्हणून मी डायरेक्ट माईक हातामध्ये घेतला. त्याबद्दल तुम्ही गैरसमज करू नका. आमचा कुणाला कुठेतरी अपमान करायचा ही भावना माझी केव्हाही नव्हती आणि राहणार नाही. आज लोगावमध्ये शहीद स्मारक आणि सैनिक भवन व्हावं अशा प्रकारची मागणी माझी माजी सैनिकांनी केलेली आहे. सध्या पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय खूप छोटा असल्याने मोठी इमारत मिळावी, गावातील पोलीस पाटील पद माजी सैनिकांना राखीव असावं, गावातील ग्रामपंचायत तक्रार समिती अध्यक्ष पद ते माजी सैनिकांना राखीव असावं, माजी सैनिकांना राजकीय क्षेत्रात आरक्षण असावं, युद्धात शहीद झालेल्या वीर पत्नींना व मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावं, सैनिकांच्या कामकाजासाठी सैनिक कल्याण मंत्र्याची स्वतंत्र नियुक्ती करावी. माझ्या मते सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे आहेत, आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्रीच आहेत. म्हणल्यानंतर सगळंच तुमचं त्यांच्या आता मुख्यमंत्री म्हणजे सब कुछ आलं. तर तुमच्या या मागण्या मी परवा दिवशी आम्ही सगळेजण कालेवाडीला एकत्र आहोत. त्याच्यातल्या ज्या व्यवहारिक मागण्या आहेत, तुमच्या मागण्या पूर्ण करत असताना इतरांना पण कुठं नाराजी राहू नये, इतरांना पण कुठंतरी वेगळं त्यांचा गैरसमज निर्माण होऊ नये, या पद्धतीनं काही खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सुचवल्या, त्या गोष्टीचा मी आदर करतो. त्याचं मी त्या निमित्तानं स्वागत करतो. आपल्या सैनिक कार्यालयाला पण जागेच्या संदर्भामध्ये आज सुट्टी आहे 15 ऑगस्टची, उद्याच्याला वर्किंग डे आहे. माझे बरेचसे प्रायव्हेट सेक्रेटरी ओएसडी बरोबर आहेत. त्यांना मी सांगितलं की आमची आणि आपल्या सुहास दिवशींची भेट घालून द्या आणि कलेक्टरला सांगा की दादांनी एखादी जागा वेळ पडली तर राजेंद्र भोसलेला पण त्याच्यात इन्व्हॉल्व करा.
त्या या जागा तर त्याच्यात कुठलं सोयीचं आहे ते बघू आणि त्याच्यामध्ये जर लवकर या सगळ्या गोष्टी झाल्या तर जिल्हा डीपीसी त्याला आपण म्हणतो की डीपीसीचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून आपण त्याच्यातलं पण काही हातभार आर्थिक लावू शकतो तिथं पण मी तुम्हाला मदत करेन काळजी करू नका आणि या पद्धतीने चांगलं काम करत असताना लोकांचे रस्ते मी करतो ना तुम्ही काळजी करू नका भरपूर काम आपण करतोय आज करोड रुपयाचा आज पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता रिंग रोडचं काम हातात घेतलेलं आहे मेट्रोचं जाळं पण निर्माण करतोय वेगवेगळे रोड नॅशनल हायवे रस्ते विकास महामंडळ PMRDA जिल्हा परिषद पुणे महानगरपालिका काही भागामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका MIDC असं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण अनेक कामं त्या ठिकाणी करतोय सैनिकांच्या कुटुंबियांच्या जीवनातल्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी तसंच युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी देखील राज्य शासनाने पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये सैन्य दलात आपल्या महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बटालियननं आपल्या शौर्याच्या आपल्या ताकदीच्या जोरावर देशाच्या संरक्षण क्षेत्रात आपली वेगळी आगळी अशा प्रकारची ओळख निर्माण केलेली आहे आपला वेगळा दबदबा हा आमच्या महाराष्ट्रातल्या सैनिकांनी निर्माण केलेला आहे ज्यांनी देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या उमेदीच्या तारुण्याच्या काळात सैन्य दलामध्ये सेवा केलेली आहे देशाची सेवा करत असताना अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे अपंगत्व स्वीकारावं लागलेलं आहे त्यांची सेवा करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांच्यावर आहे याची आम्हाला जाणीव आहे सैनिकांच्या कणखरपणाची हीच त्यांची कणखरपणा हीच त्यांची ओळख आहे आपले जवान छातीचा कोट करून परकीय शक्तीचं आक्रमण परतून लावत असतात वर्दीधारी जवान 24 तास 7 दिवस देशाच्या सीमांचं संरक्षण करत असतो त्यामुळे आपण सर्व देश बांधव सुरक्षित आहोत त्याची पण जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे आम्ही महसुली पंधरवड्याच्या निमित्तानं सैनिक कल्याण कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये माजी सैनिक विधवा यांच्यासाठी सैनिको तुमच्यासाठी हा उपक्रम देखील राबवलेला जातो या उपक्रमांतर्गत माझ्या माजी सैनिकांच्या महसूल संबंधीच्या समस्याचे निराकरण करण्याचं देखील काम आम्ही करतो आमच्या माजी सैनिकांना ग्रामपंचायतीमध्ये टॅक्स पण आम्ही माफ केलेला आहे त्याच्या पण ऑर्डर आम्ही त्या ठिकाणी काढलेलं आहे आमच्या जे काही करता येणं शक्य असेल ते मनापासून करण्याचा महायुती सरकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो आम्ही पुणेकर संस्था 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी ऊर्जादायी ठरतोय त्याची पण आम्हाला जाणीव आहे युवकांनी देशाच्या संरक्षणाचं करिअर करावं हे पण माझं त्यांना आव्हान आहे राष्ट्रपती असलेल्या आपल्या कर्तव्याची सर्वांची जाणीव ठेवून जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिस्त पाळून आपण सर्वच जण देशाचं स्वातंत्र्य आपली लोकशाही आपलं संविधान आपलं घटना हे अबाधित ठेवूया असं आव्हान मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही आमचं सगळ्यांचं स्वागत केलं आपलेपणाने स्वागत केलं आम्ही शहीद स्मारकाला मानवंदना दिली त्यांना शहीदांना आदरांजली वाहिली आणि कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या वीर पत्नींचा आणि कारगिल युद्धात भाग घेतलेल्या माजी सैनिकांचा सन्मान आता माझं भाषण झाल्यानंतर आपण 5 जणांचा तो करतोय त्याचा आपण स्वीकार करावा तोपर्यंत कृपया समोरच्यांनी शांतपणे बसावं कारण आम्ही बहुतेकांनी भाषण कोणी इतरांनी केली नाही
आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करण्याची आमची सगळ्यांची भूमिका राहिलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपलं कार्यक्रम त्या ठिकाणी संपेल। पुन्हा एकदा माझ्या तमाम माजी सैनिकांचं, माझ्या नागरिकांचं, माझ्या कार्यकर्त्यांचं, महायुतीच्या सगळ्या सहकारी मित्रांचं मी इथं स्वागत करतो, त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंय। या योजना पुढं कायमच्या आपल्याला चालू ठेवायच्या आणि समाजामध्ये एक एकोपा निर्माण करायचा आहे। त्या दृष्टीने आपण आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला सहकार्य करा, आम्हाला त्या ठिकाणी मदत करा, अशा प्रकारची विनंती करतो आणि आपले जय महाराष्ट्र।